नमस्कार, स्वागत आहे सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती। महाराष्ट्रातील मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या पात्र लाभार्थी महिलांसाठी आनंदाची बातमी आलेली आहे। लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांना हप्ता वितरण करण्यासाठी राज्य सरकारच्या माध्यमातून महाराष्ट्र शासन सामाजिक न्याय विशेषसहाय्य विभागाअंतर्गत शासन निर्णय निर्गमित झालेला आहे, GR आलेला आहे आणि मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेसाठी सन 2026-27 या आर्थिक वर्षामध्ये निधी वितरित करण्यासंदर्भातल्या परवानगीसुद्धा मिळालेली आहे। GR सुद्धा आलेला आहे, निधी मंजूर झालेला आहे आणि हे वितरण करण्यात येत आहे लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये। या ठिकाणी पाहू शकता, या शासन निर्णयाच्या माध्यमातून लाडकी बहीण या योजनेच्या लाभार्थ्यांसाठी एकूण 309 तर पहा, लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांसाठी महिला व बाल विकास विभागाअंतर्गत अर्थसंकल्प मधून जो निधी मंजूर करण्यात आलेला आहे 2026-27 या वर्षाकरता, त्या निधीपैकी 309.54 कोटी इतका निधी प्रशासकीय विभाग प्रमुख सचिव महिला व बाल विकास यांना अर्थसंकल्पीय निधी वितरण प्रणालीवर वितरित करण्यास शासन निर्णयाद्वारे मान्यता देण्यात आलेली आहे। पाहू शकता, या ठिकाणी निधीसुद्धा मंजूर झालेला आहे। आता लवकरच हा निधी DBTच्या माध्यमातून तुमच्या खात्यामध्ये ट्रान्सफर केला जाणार आहे। डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून तुमच्या खात्यामध्ये ही रक्कम जमा करण्यात येणार आहे। पहा, सध्या महाराष्ट्राच्या विधानसभेचं पावसाळी अधिवेशन सुरू आहे। अधिवेशनादरम्यान लाडक्या बहिणींचं लक्ष याकडे लागून राहिलेलं आहे आणि त्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे जे या योजनेच्या वाढीसंदर्भात, अनुदान वाढीसंदर्भात निवडणुकांपूर्वी घोषणा झालेली होती, ती घोषणा म्हणजे 1,500 रुपये हप्त्यावरून 2,100 रुपये हप्ता लागू करण्यात यावा। या ठिकाणी पहा, या अगोदरसुद्धा एक अधिवेशन गेलं ज्यामध्ये या संदर्भात कुठलाही निर्णय झालेला नाही आणि सध्या जे अधिवेशन सुरू आहे, जे उद्या संपत आहे, त्या अधिवेशनामध्ये सुद्धा अद्यापपर्यंत 2,100 रुपये अनुदान वाढीसंदर्भात कोणताही ऑफिशियल निर्णय घेण्यात आलेला नाही। मग नेमकं हे अनुदान मिळणार कधी? पुढच्या निवडणुकांच्या अगोदर 1 महिना हे अनुदान मिळतं की काय, असा प्रश्न आता महिलांच्या मनामध्ये निर्माण झालेला आहे। कारण जे 2,100 रुपये तुम्ही देणार अशी घोषणा केलेली होती, ती फक्त भाषणांमध्ये कागदोपत्री उतरलेली आहे आणि प्रत्यक्ष लाभार्थ्यांच्या DBT खात्यामध्ये होण्यास आणखीन आपल्याला किती दिवस वाट पाहावी लागते? नेमकं अनुदान कधी हे वाढणार? 2,100 रुपये हप्ता महिलांना कधी मिळणार? हा प्रश्न सध्या देखील अनुत्तरित आहे। आता अधिवेशनादरम्यान यावर कुठली चर्चा झालेली नाही किंवा अनुदान वाढीचा निर्णयसुद्धा झालेला नाही। लाडक्या बहिणींचं लक्ष लागून आहे येत्या हप्त्याकडे, कारण त्यांना वाटलं होतं सध्या अधिवेशन सुरू आहे, अधिवेशनादरम्यान योजनेचा निधी वाढवला जाऊ शकतो, कारण अधिवेशनादरम्यान तो वाढवण्याची शक्यता असते। कोणत्याही योजनेचा निधी जर वाढवायचा असेल तर तो अधिवेशनादरम्यान वाढवला जातो आणि त्यामुळेच लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांना सुद्धा 2,100 रुपये होणं अपेक्षित होतं। मात्र लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये 1,500व समाधान त्यांना मानावं लागणार आहे। 2,100 रुपयासंदर्भात पुन्हा एकदा त्यांच्या पदरी निराशा पडलेली आहे। अनुदान वाढलेलं नाही, मात्र यामध्ये आणखीन आपल्याला चांगली गोष्ट म्हणता येईल ती म्हणजे जून महिन्याच्या वितरणाला परवानगी देण्यात आलेली आहे आणि लवकरच आता DBT होत आहे 1,500 रुपयाच्या हातात, 1,500 रुपयाचा हप्ता, चला 2,100 रुपये नाही तर नाही, पण जे 1,500 रुपये मिळत आहेत त्यावर समाधान मानायला हरकत नाही। पण हे सर्व जे 1,500 रुपये आहेत ते सर्व लाभार्थी महिलांना मिळायला पाहिजेत, कारण प्रत्येक महिन्याला महिलांची संख्या कमी होत आहे। प्रत्येक महिन्याला वितरण बऱ्याच महिलांना होत नाही, त्यामुळे याकडे अधिक दक्षतेने लक्ष देणं गरजेचं आहे।